कंपोस्ट खड्डा भरू आणि गाव स्वच्छ ठेवू अभियानाचा शुभारंभ। कोल्हापूर जिल्ह्यातील स्वच्छतेच्या दिशेने टाकलेलं ठोस पाऊल। पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते भुदरगड येथे अभियानाची सुरुवात। स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करून विकास शक्य नाही, स्वच्छता ही जबाबदारी म्हणून स्वीकारा, अशा शब्दात कोल्हापूरचे पालकमंत्री आणि सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी कंपोस्ट खड्डा भरू आणि गाव स्वच्छ ठेवू या शाश्वत स्वच्छता अभियानाचा शुभारंभ करत ग्रामस्थांना आवाहन केलं। भुदरगड पंचायत समितीच्या वतीनं कूर गावात आयोजित कार्यक्रमात जिल्हा पाणी आणि स्वच्छता मिशन अंतर्गत स्वच्छ भारत मिशन टप्पा 2 चे औपचारिक उद्घाटन झालं। यावेळी पाणी आणि स्वच्छता उपमुख्य कार्यकारी अधिकारी माधुरी परीट, गटविकास अधिकारी पंकज जाधव, गोकुळचे संचालक नंदकुमार डेंगे, सरपंच मदनदादा पाटील, माजी उपसभापती अजितदादा देसाई, उपसरपंच संदीप हळदकर यांच्यासह पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं की राज्यभर पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमामुळे गावागावात शाश्वत स्वच्छता शक्य होईल। प्रत्येकानं आपापल्या घरी, व्यवसायात, परड्यात कचऱ्याचं योग्य व्यवस्थापन केल्यास स्वच्छतेचे सर्व मापदंड पूर्ण होतील। प्रास्ताविक करताना माधुरी परीट यांनी अभियानाच्या उद्देशाबद्दल माहिती दिली। नाडेप खड्डे, प्लास्टिक केज या सुविधांचा वापर करून सुक्या आणि ओल्या कचऱ्यापासून 120 दिवसात तयार होणाऱ्या जैविक खताचं महत्त्व त्यांनी पटवून दिलं। हे खत शेतीसाठी उपयुक्त असून शेतकऱ्यांमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी हे अभियान परिणामकारक ठरेल असं त्यांनी स्पष्ट केलं। अजितदादा देसाई यांनी सांगितलं, गावातील हॉटेल व्यवसायातून होणाऱ्या मोठ्या घनकचऱ्याचं व्यवस्थापन नाडेप सारख्या सुविधांमुळे शक्य होणार आहे। स्वच्छता ही केवळ उपक्रम नव्हे तर ती गावच्या आरोग्य दृष्टीनं अपरिहार्य गरज आहे। जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये या अभियानाला एकाच वेळी सुरुवात करण्यात आली। गाव तिथं कंपोस्ट खड्डा ही संकल्पना घेऊन सुरू झालेल्या या मोहिमेनं घनकचरा व्यवस्थापनाचं सशक्त मॉडेल तयार होण्याची दिशा निश्चित केली आहे। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।